तर आपण मार्केटमधून सुकी करंदी आणले, ती आपण स्वच्छ करून घेतली, त्याचे पाय, डोकं आणि शेपूट काढून घेतली. तर अशा प्रकारे आपण सर्व करंदी स्वच्छ केले आणि एक ऊन देऊन आपण उन्हामध्ये 1 दिवस आपण त्याला सुकवायला ठेवूया जरा, आणि मग आपण ती झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये भाजीच्या कप्प्याच्या वरती ठेवून दिली. तर अशा प्रकारे आम्ही सुकी मच्छी स्टोअर करतो. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण सुकी आणि ओळी करते घोसाळा टाकून मिक्स भाजी बनवतो. म्हणजे आपण सुकी कोलंबी आणले आणि सुकी करंदी पण आहे, दोन्ही मिक्स करून आपण दोन्ही एकत्रची भाजी बनवणार आहे. तर आता आपण फोडणीमध्ये तेल टाकलं, 2 टेबलस्पून तेल घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घातल्या आणि 2 मिरच्या उभ्या चिरल्यात मधून आणि फोडणीत टाकल्यात. त्या प्रॉन्स आपण साफ करून घेतल्यात, स्वच्छ करून घेतल्यात, धागा वगैरे काढून. थोड्यांची आम्ही कवर नाही काढले, काहींची काढली. तुम्हाला जसं आवडत असेल तशी साफ करून घ्या. ही करंदी आपण गरम पाण्यात इथे भिजवून ठेवले. छान, म्हणजे ओली करंदी जशी असते तशी होते, ती छान नरम पडते एकदम. तर आपण ही गरम पाण्यात भिजवून ठेवले. नंतर 2 पाण्याने स्वच्छ धुणार आपण. किती कांदे घेतलेले? 2 कांदे घेतले, मीडियम 2 मीडियम कांदे बारीक चिरून घेतले आपण. आणि आता ना मस्त परतून घेऊया कांदा, मिरच्या वगैरे चांगलं परतून घेऊया आपण. आपण नेहमीच वाटण बनवलेलं असतं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं. त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकलंय आपण आणि त्याची पेस्ट बनवले. तर आपण 2 टेबलस्पून ही पेस्ट वापरले. आम्ही हे नेहमीच दाखवतो वाटण, तर तुम्ही वाटण आपल्या मागच्या रेसिपीत बघू शकता. तर आम्ही सुक्या मच्छीला नाही टाकत, पण ओली मच्छी पण आहे ना त्याच्या जोडला, म्हणून आम्ही वाटण टाकतो. आणि कांदाच आम्ही टाकतो समजा. म्हणजे आम्ही वाटण नाही टाकत सुकी मच्छी जेव्हा बनवत असतो तेव्हा. पण आता आज आपण ओली करंदी नाही, ओली कोलंबी घेतले, तर म्हणून आपण वाटण टाकतो. आता वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. बघा कसं छान तेल सुटतं बघा भाजीला, म्हणजे कालवणाला. आता आपण मसाले टाकले. 1.5 चमचा आगरी मसाला टाकला आपण आणि 1 चमचा हळद टाकले. आणि आता लाल मिरची पावडर आपण टाकणार आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आपण घेतले. 2 चमचे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर. तर आपण छोटा टीस्पूनच्या मापाने आपण 2 टीस्पून टाकली लाल मिरची पावडर. छान आपण मसाले परतून घेतले. आता आपण भाज्या कापल्या तिथे बघा. घोसाळ कापून घेतलं आपण बारीक. घोसाळा बटाट कापले. सुकून काळा पडतो, त्याच्यासाठी तुम्ही मीठ टाकत जावा त्याच्यामध्ये. मीठ टाकलं मग काळा नाही पडत. आपण एक मोठं बटाट घेतलंय आणि घोसाळं घेतलंय 3 घोसाळी बारीक चिरून घेतली. आणि घोसाळं टाकून तुम्ही एकदा नक्की करून बघा. कोलंबी पण बनवू शकता आणि करंदी असते ना, म्हणजे सुकी मच्छी, ती पण खूप सुंदर लागते. सुक्या मच्छीत पण छान लागतं आणि ओल्या मच्छीत पण. तर मी भरपूर रेसिपी टाकल्या चॅनलवर ज्याच्यामध्ये घोसाळं वापरलंय, करंदीमध्ये, बोंबलामध्ये. तर तुम्ही नक्की बनवून पण बघा आणि बघा पण रेसिपी. खाली मी लिंक शेअर करीन. बोंबलामध्ये, मुशीमध्ये आपण शेंग टाकून जे बनवलंय कालवण, ते कालवण सुद्धा मी खाली शेअर केलेलं आहे. तुम्ही नक्की एकदा रेसिपी चेक करा खाली जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आवडली तर बनवून सुद्धा बघा आणि खूप टेस्टी लागते. तर आता आपण बघा हे सगळं मिक्स करून घेऊया.
तर एका ताईंनी त्या दिवशी मला प्रश्न विचारलेला, याच्यामध्ये करंदी कोण करतं कुकरमध्ये, तर आपल्याला जर लवकर शिजवायचं असेल कालवण तर आपण करतो, आम्ही करतो कुकरमध्ये. तुम्ही पण एकदा करून बघाल तर तुम्हाला पण आवडेल. काय फरक नाही वाटला आम्हाला जास्त. काय कुकरमध्ये बनवा किंवा कढईत बनवा, कुकरमध्ये पण लवकर शिजते आणि छान सुद्धा बनले, टेस्ट पण चांगली होती. तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर असतं की त्यांना कशात आवडतं. तुम्हाला जर कढईत आवडत असेल तुम्ही कढईत बनवा, पण रेसिपी अशी बनवून बघा. ते बघा, तर कोलंबी आपण टाकलेली आहे, थोडी सोलले, थोडी अशीच टाकली आणि धागा काढून घेतलेला आपण. आता आपली सुकी करंदी जी आहे ती पण टाकून घेणार आपण. ही करंदी आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. बघा किती शुभ्र दिसते आणि एकदम सॉफ्ट झाले, नरम झाले. नाही तर बरेच वेळा भाजीतनं काढून फेकावी लागते आपल्याला, कडकच्या कडक असते आणि माती पण खूप असते ना, तर 2-3 पाण्याने धुवून घ्यायची ती. गरम पाण्यात टाकल्यामुळे काय होतं की सॉफ्ट होते एकदम. टेस्ट पण एकदम ताज्या करंदी सारखी लागते त्याला. आता आपण मीठ टाकून घेऊया. 1 टीस्पून आपण मीठ टाकलंय. छान मिक्स करून घेऊया. आपल्याला घाई असते ना तेव्हा आपण असं मस्त कुकरमध्ये पटापट कालवण बनवायचं. छान टेस्ट पण चांगली येते आणि बटाट वगैरे छान शिजतं. आता बघा मिक्स करून झालेलं आहे आपलं. आपण झाकण देऊन 5 मिनिटं वाफेवर मारूया. ठेवायचं, थोडा गॅस कमी करायचा. हा, गॅस लो ठेवायचा. आता बघा किती पाणी सोडलंय बघा कालवणाने. छान कालवणाने पाणी सोडलेलं आहे. आपण पाणी टाकलं नाही अजिबात, सुकच होतं. तर घोसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, तर कालवणानेच पाणी सोडलेलं आहे. आता त्या पाण्यातच शिजून छान होईल. आता आपण चिंचेचा कोळ टाकून घेऊया. हा चिंचेचा कोळ आहे. चिंच बघा एवढी चिंच आहे, ती कोळून घेते आपण. ही आपण टाकून घेऊया. 5-1 टेबलस्पून आपला कोळ झालेला चिंचेचा. आता आपण मीठ चेक करूया बरोबर आहे का आणि कुकर लावून टाकूया. 1 शिट्टी घेऊया कुकरला. थोडं पाणी टाकलं. आपल्याला रसा किती हवा त्या हिशोबाने घ्यायचं. आता आपण कुकर लावून घेऊया. 1 शिट्टी घेऊया कुकरला. सर्व टाकून झालं. तुम्हाला रसा किती हवा त्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि कुकर लावून घ्यायचं. तुम्ही हे कालवण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.